नमस्कार, टीव्ही9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पुण्याचे मनसेचे वसंत मोरे यांनी अखेर राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। पक्षांतर्गत राजकारण आणि लोकसभा लढण्यापासून दूर ढकललं जात असल्याचा आरोप करत मोरेंनी राजीनामा दिलाय। मात्र 17 वर्षांची मनसेशी साथ सोडताना मोरेंना अश्रू अनावर झाले। पाहूया। मनसेचे डॅशिंग आक्रमक नेते आणि कधी काळी राज ठाकरेंचे खास अशी ओळख असलेले पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा रामराम केला। पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून आपण मनसेतनं बाहेर पडत असल्याचं जाहीर करताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले। माझा जो आजचा त्रास आहे की कोणत्या परिस्थितीने काल रात्रभर झोपलेलो नाही। मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला। मी रात्री विचार केला, कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल, अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले, परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही। मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गाऱ्हाणं मांडत आलोय। वसंत मोरे पुण्यातनं लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत। आपली इच्छा त्यांनी राज ठाकरेंपर्यंत बोलूनही दाखवली। मात्र पुण्यातल्या कार्यकारिणीतल्याच नेत्यांनी कटकारस्थान करून निगेटिव्ह अहवाल राज ठाकरेंपर्यंत पोहोचवला आणि बोलण्यासाठी वेळ मागूनही राज ठाकरेंनी वेळ दिला नाही अशी खंतही मोरेंनी बोलून दाखवली। निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का? जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे। आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल, काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे। कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता, कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता? अरे या पुणे शहरामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती। माननीय राजसाहेबांकडे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचे, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाही। आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांसंग कधी नव्हता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये। वसंत मोरे मनसेत राहणार नाहीत हे सकाळी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून निश्चित झालं होतं। एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यावर माणूस खूप शांत होतो। त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडनं अपेक्षा ठेवतो। त्यानंतर ट्विटरवरून कार्यालयातील राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालणारा फोटो ट्विट करून अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं म्हणून मनसेतनं राजीनामा जाहीर केला। मोरे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण गेल्याच महिन्यात पुण्यात येऊन शर्मिला ठाकरेंनी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते। चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात, तुमची कामं पटापट करतात, त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवाल। आणि आरती, साईनाथ, बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात। त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय, दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल। आता वसंत मोरे 2-3 दिवसात पुढचा राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत। त्या संदर्भात पुणेकरांना विचारणार आणि एकटा लढणार असा निर्धार मोरेंनी केलाय। तर मोरेंच्या मनसेतल्या एकेकाळच्या जुन्या सहकारी आणि सध्या अजित पवार गटाच्या नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरेंनी मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे। माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये। माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये। पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं। पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार। पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार। लोकांची पसंत मोरे वसंत मनसेला नव्हती पसंत, म्हणून मला असं वाटतं की आज त्याने दिलेला राजीनामा हा अत्यंत योग्य आहे। वसंत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय अजितदादांच्या इथे जर आपले स्वागतच असेल। मुंबईतल्या मनसेच्या एकाही नेत्यानं मोरेंवर प्रतिक्रिया दिलेली नाही।
मात्र ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी नाव न घेता फेसबुकवर राज ठाकरेंच्या बुटाचा फोटो पोस्ट केला. एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा, तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, धूमधडाक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण आरती आपलीच केली जाते. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे, राजामुळे त्याला हा मान मिळत आहे. काही दिवसांआधीच वसंत मोरेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. पण तेव्हापासूनच मोरेंची पावलं शरद पवारांच्या गटाच्या दिशेनं आहेत का अशी चर्चा ही सुरू झाली होती. मी त्यांच्याकडं बारामती लोकसभा मतदारसंघामधील त्या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणाबाबतीत गेलो होतो. माझी त्या ठिकाणी कुठलीही राजकीय भूमिकासाठी मी गेलेलो नाही. मला मागच्या वेळेस ज्या वेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते. आता वेगळे झाले. आता एका बी ते तुम्ही ठरवा. आता तुतारी तुम्ही शरद पवारांची हडपसरमध्ये तुतारी घेणार का? अरे मला खासदार व्हायचे राव. गेल्या 3 वर्षांपासून वसंत मोरे मनसेत नाराज होते. वेळोवेळी आपली नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली. पण राज ठाकरेंनीही नाराजीची दखल न घेतल्यानं अखेर मोरे मनसेपासून वेगळे झालेत आणि नवा मार्ग शोधणार आहेत. मात्र राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशामुळे वसंत मोरेंवर पुण्यातल्या एकाही मनसेच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.